रयतेकडून रयतेचं स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। हातामध्ये तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य निर्माण होत नाही दादांनो, तर त्या काळातलं सर्वात मोठं ज्ञान आपल्या अंगी येणं जरुरी आहे। म्हणून वयाच्या 14व्या वर्षी गुरुभूषण सारखा संस्कृत मधला अवघड ग्रंथ लिहिणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या या थोर राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी रक्त सांडलं, अशा थोर राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन। आपल्या या कंडारी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं जयंती साजरी करतो। पण या राजाची जयंती का साजरी करायची दादांनो? या राजाचे आपल्यावरती उपकार काय का म्हणून या राजाची जयंती साजरी करायची? अरे आज अनेक वर्ष झाले तरी या राजाची आपण जयंती साजरी करतो का करायची? कधीतरी आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो, त्याचं उत्तर असं दादांनो, ज्या राजामुळे आपण श्वास घेतो, ज्या राजामुळे आपण महाराष्ट्रातलं जगणं जगतोय, ती छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे। म्हणून त्या राजाची जयंती तुम्ही आम्ही साजरी केलंच पाहिजे। नव्हे या राजाची जयंती फक्त भारतामध्ये साजरी होत नाही दादांनो, या राजाची जयंती फक्त महाराष्ट्रामध्ये साजरी होत नाही, तर तब्बल 113 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती। एवढा मोठा असणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीला तुम्हा आम्हाला मिळालाय, हे तुमचं माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे दादा। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमचे माझ्यावरती उपकार एवढे दादांनो, की आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आम्ही जय म्हणायला तयार आहे। या राजाच्या नावामध्ये एवढी काय ताकद आहे? या राजांची जयंती का साजरी करायची दादांनो? 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं। 19 फेब्रुवारी 1630 तर 3 एप्रिल 1680 उन्यापुऱ्या 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं। पण तरी या राजाची जयंती आपण का साजरी करायची दादांनो? की या राजांमुळं आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे, या राजांच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अभिमानानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्वास घेतोय। या राजाच्या नावामध्ये एवढी काय ताकद आहे दादांनो? एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांना एक महाविद्यालय काढायचं होतं। कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या साठी सातारा जिल्ह्यामध्ये शाळा चालू केली, पण शिक्षक वर्ग आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांकडे पैसे नव्हते। कर्मवीर भाऊराव पाटील गावागावामध्ये जायचे, 1-1 रुपया गोळा करायचे। 1-1 रुपया गोळा करत असताना एका व्यापाऱ्याचं पत्र आलं। त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता, कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही 1-1 रुपया गोळा नका करू, तुम्ही माझ्याकडे आम्ही तुम्हाला लाख रुपयाची देणगी देतो। कर्मवीर भाऊराव पाटलांना वाटलं, अरे गोरगरिबाची पोरं शिकणार आहे आणि त्याच्यासाठी जर लाख रुपयाची देणगी मिळत असेल तर मी नक्कीच घ्यायला तयार आहे। कर्मवीर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या हातामध्ये 1 लाख रुपयाचा धनादेश ठेवला आणि सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला जर वाटत असेल या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या पोरांचं शिक्षण व्हावं आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मदत लागली तर मी तुम्हाला अजून मदत करीन, फक्त माझी एक छोटीशी अट आहे। त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणू लागले, व्यापारी बोल तुझी काय अट आहे? 1 लाख रुपयाचा धनादेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या हातामध्ये घेतला। व्यापारी सांगू लागला, कर्मवीर भाऊराव पाटील उद्या गरज लागली तर परत मागा, मी परत आज येईन, फक्त माझी एक छोटीशी अट आहे, या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा, याच्या जागेवर माझ्या बापाचं नाव द्या। हातात आलेला 1 लाख रुपयाचा धनादेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याच्या थोबाड्यात फेकून मारला आणि सांगितलं, हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळेस स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण या शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही। अरे जर या महाराष्ट्रातले गोरगरिबांची पोरं शिकणार असेल तर याच राजाच्या इतिहासाकडे पाहून आणि याच राजाच्या कर्तृत्वाकडे पाहून पण शोकांतिका या महाराष्ट्राची म्हणावं लागेल दादांनो, तुम्हा मला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाही। नुसतीच महाराजांची जयंती तुम्ही आम्ही आज साजरी करतो, पण छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा मला कळले नाही। जो राजा फक्त 50 वर्षाचं आयुष्य आपल्यासाठी जगला, तो राजा या महाराष्ट्राच्या मातीला कळला नाही, या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेमध्ये कळले, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कळले नाही। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शाहिस्ते खान मारला, अफजल खान मारला,
इथपर्यंत शिकवले, पण त्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, संघर्ष हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे दादा. आपण तुमचं आमचं आम्ही घर बांधतो, सिव्हिल इंजिनियर आपल्या घरांचं बांधकाम करतो, पण बांधकाम केल्याच्या नंतर या जगाच्या मातीवरला असा कुठला सिव्हिल इंजिनियर, असा कुठला मिस्त्री आहे का जो आपण बांधलेल्या बांधकामाची गॅरंटी देतो? या जगाच्या मातीवरती असा कुठला मिस्त्री, खऱ्या अर्थाने इंजिनियर नाही, आपण बांधलेल्या बांधकामाची गॅरंटी देतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला. रायगड माहितीये का तुम्हाला? कोणी कोणी पाहिला रायगड? वा. रायगड बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याची गॅरंटी दिली. कुठपर्यंत गॅरंटी दिली ऐका महिला मंडळ. तुमचे माझे घर आपल्या डोळ्या देखत आपण बांधतो, 20-30 वर्षानंतर पडतात, पण रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. त्या रायगडाची गॅरंटी कुठपर्यंत दिली दादांनो ऐका. रायगडावर कधीतरी जा, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, त्या समाधीच्या शेजारी एक संस्कृत मध्ये शिलालेख कोरलेला आहे भिंतीमध्ये. तो शिलालेख वाचा. त्या शिलालेखाच्या शेवटी एक संस्कृत मधलं वाक्य आहे, या वा चंद्र दिवा करो, या वा चंद्र दिवा करो. त्याचा अर्थ असा होतो, जोपर्यंत या मातीमध्ये चंद्र सूर्य जिवंत आहे, तोपर्यंत या मातीमध्ये रायगड जिवंत राहणार. बांधकामाविषयी असलेलं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला कधी करणार? तो राजा फक्त तलवारी पुरता नव्हता, कुठेतरी युद्ध केलं, संपलं. या राजाचं कर्तृत्व नाही. राजाने आपल्याला अनमोल असा ठेवा तुमच्या माझ्या वाट्याला देऊन गेला हा राजा. आपण ओळखू शकलो नाही या राजाला, ही आपली शोकांतिका. आज आपण म्हणतो टॉयलेटचा शोध आताच्या काळामध्ये लागला, इंग्रजांच्या काळामध्ये लागला नाही दादांनो. टॉयलेटचा शोध सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला. तरी रायगडावरती जा. रायगडावर गेल्याच्या नंतर 7 राण्यांचे महाल आहेत. त्या महालाच्या मध्ये गेल्याच्या नंतर शेवटच्या कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेले टॉयलेट बाथरूम आजही आपल्याला जशाचे तसे बघायला मिळतात.